घाम धंदा आहे. हे शिवशाही गाडी उदगीरून लातूरला निघाली आहे आणि या गाडीमध्ये काय सुविधा आहे जरा सांगा मामा. अजिबात नाही. कचरा कुंडीतून उचलले. काय काय आहे मध्ये गाडीमध्ये? सगळे कचऱ्यामधले सगळेच कीटाणू आहेत. मच्छर झुरळ वगैरे आहेत का? सगळं आरोग्याला बाधक. काय मामा काय म्हणतो? झुरळ आहेत का? कपड्यामध्ये चाललेत का झुरळ? क्या बोलतो चिच्चा? बरोबर झुरळ आहेत का? आहेत का? तिकीट किती आहे? तिकीट लातूरला 180 रुपये. सगळ्यात जास्त तिकीट देऊन शिवशाही गाडी आहे. काय मामा तुम्ही काय म्हणता? गाडीमध्ये स्वच्छता आहे का? कुठे आहे झुरळ? हे का हे झुरळ? हे का हे का हे का हे झुरळ चालेल बघा. हे का हे गाडीत झुरळ? हे का हे गाडीमध्ये? हे का हे झुरळ? हे का पॅसेंजरच्या बाजूला? हे का हे का हे सगळे खाली उतरून नाही कंट्रोलर नाही आहे ना. सगळ्यांना खाली उतरा. कुठे हे का पडद्यामध्ये? हे का पडद्यामध्ये हे झुरळ? हे का हे झुरळ पडद्यामध्ये? हे बघा पडदे सगळ्या पडद्यामध्ये धुराणार आहे. कुठे आहे मामा? आहेत का? हे मच्छर डास हे का आहे का मामा? सुविधा आहे का? जेवढा तिकीट घेऊन तेवढा है क्या चिच्चा? सब धुलाड़ा है. 180 रुपये टिकट है लातूर को. अब मच्छर झुंगुर ये देखो ये देखो ये देखो ये झुंगुरा ये देखो झुंगुरा ये देखो झुंगुर. किती मच्छर मारलो तुम्ही? बघा तिकीट सगळ्यात जास्त तिकीट देऊन हे आहे. घाणेरडी बस आहे. एवढी घाणेरडी बस आहे की नाही. एवढा पैसा वसूल करते डेपो मधले हे आणि सुविधा तर काहीच नाही ना. ठीक आहे ताई आता मी हे सोशल मीडियावर टाकणार आहोत बरं का. हा तुमच्या सर्वांची परवानगी टाकणार आहोत. हे का हे झुरळ? हे का हे झुरळ? आता मी हे सोशल मीडियावर टाकणार आहोत. लाईव्ह करणार आहोत. तुम्हा सर्वांच्या परवानगी सोशल मीडियावर टाकला ना. टाकू का? हा नंतर कोणी हे सगळे पुन्हा कोणी तुमच्याकडे चौकशीला आले तर तुम्ही सरळ त्यांना सांगा हे खरं आहे म्हणून. नाही कोणचं केलं डिपो कर आता? झुरळ आहेत का गाडीत? मच्छर है क्या रे? मच्छर है गाड़ी में? कीड़े हैं? हाँ 3 मार्च 2025 रोजी मला शिवशाही या गाडीने लातूर जायचा योग आला. गाडीत बसल्यावर असा मला दिसून आला की शिवशाही गाडी नंबर MS06 गाडी नंबर MH06 BW 0898 MH06 BW 0898 या गाडी नंबर असून ही गाडी उदगीर ते लातूर बिना थांबा जात आहे. या गाडीला तिकीट 180 रुपये आहे. पण या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. या गाडीमध्ये झुरळ मच्छर आणि मुंग्याचा साम्राज्य आहे. या गाडीमध्ये स्वच्छता नाही. गाड्या किती दिवस झाले की धुवून. आणि सामान्य लोकांची मी चर्चा केली असता सर्वसामान्य लोकांचं म्हणणं असं आहे एवढे जास्त पैसे देऊन बी आम्हाला काही सुविधा मिळत नसेल तर हे असले शिवशाही गाडी घेऊन काय करायचं आहे. हे असल्या गाड्या बंद केलेलं बरं. म्हणून इथले सर्व ST मधल्या लोकांचा मनोगत मी माझ्या मोबाईलमधून घेऊन हे आपल्यापर्यंत पोहोचता करत आहे.